तर आज खूप दिवसांनी मटणची भाजी बनवते आहे. इथे मी 1 किलो मटण घेतलं आहे. ते स्वच्छ धुवून आता मी पहिले शिजवून घेते. त्याचं फोडणी देऊन घेते. फोडणीला जिरं, मोहरी, हिंग टाकून घेतलेलं आहे आणि त्यात मी आता एक मध्यम आकाराचा कांदा परतून घेते. कांदा छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे. कांदा परतल्यानंतर त्यात मी आता इथे अर्धा चमचा हळद घातली आणि इथे थोडंसं लाल तिखट घातलं आहे. ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मटण मी इथे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ते आता मी पहिल्यांदा एका प्लेटमध्ये काढून घेते, कारण खाली असं पाणी त्याचं उरलेलं राहतं. आता मटण देखील चांगलं परतून घेणार आहे फोडणीत. अशा पद्धतीने मी सगळं मटण टाकून घेतलेलं आहे. न कालवता ते एक 5 मिनटं अशा पद्धतीने झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मटणचे पीस असतात ते छान प्रकारे अशा पद्धतीने फुगून येतात. आणि मग त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे ते. आणि मग आपल्या गरजेनुसार त्यात आपण गरम पाणी घातलेलं आहे आणि गरम पाण्याचाच वापर करायचा मटण शिजवताना. थंड पाणी टाकल्याने भाजीला पाहिजे तशी चव येत नाही. आता मी इथे कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेते. 4 ते 5 शिट्ट्यानंतर मटण हे आरामात व्यवस्थित छान शिजतं. इथे आपलं मटण शिजून झालेलं आहे आणि मी इथे चेक करून घेत होते की व्यवस्थित शिजलं आहे की नाही. आता मी इथे वाटण तयार करून घेते मसाल्याचं. लसूण घातला आहे, आलं घातलं होतं. अशा पद्धतीने वाटून घेतला आहे मसाला. पातेल्यात फोडणीसाठी तेल घालून त्यात खोबरं व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. खोबरं परतलं की त्यात धने पावडर घातली 1 चमचा आणि घरगुती काळा मसाला मी इथे वापरलेला आहे. मसाला हा आपल्या गरजेनुसार वापरायचा आहे. किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही त्यात मसाला घालू शकतात. आणि मी हे येसूरचं पीठ त्यात घातलेलं आहे. ते आता व्यवस्थित मसाला परतला की मग पीठ त्याच्यात टाकायचं आहे. पीठ टाकूनही व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तेही छान परतून घ्यायचं आहे. ते परतल्यानंतर मग मी इथे आता सगळे पीस त्यात टाकून घेणार आहे आणि मग शेवटी उरलेला रस्सा मी या भाजीत घालणार आहे. पीस टाकून पुन्हा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि मग त्यात आपण रस्सा घालणार आहोत. आणि अजून परत तुम्हाला त्यात पाणी घालायचं असेल तर गरम पाणीच त्यात घाला. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. भाजीला उकळी आली की मग त्यात कोथिंबीर टाकली. 15 ते 20 मिनटं भाजी छान उकळून घ्यायची आहे.